महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या हलवण्यात आले। 15 ते 20 नागरिकांना आणण्यासाठी आता महसूल आणि पोलिसांची एक टीम आता मल्लाव वस्तीवर दाखल झालेली आहे। बघा तिरे परिसर कुंडलिका आणि सीना नदीला पूर आलाय। जालना बस स्थानक परिसरातून वाहणारी कुंडलिका नदी दुथडी भरून वाहतीये। बस स्थानक परिसरामध्ये कुंडलिका नदी पुलावरनं पाणी वाहते। तिकडे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झालाय। संजितपूर गावामध्ये तेरणा नदीला पूर आल्यानं परिसरातल्या शेतांमधनं पाणी शिरलंय। काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे। आता दिवसभर पाऊस असा सुरू राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहणार नाही। अक्षरशः ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचंच बोललं जात आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळलेला आहे। हवामान विभागानेही हा अंदाज वर्तवला होता। हुडकूनही काढलाय। यापैकीच एक जिल्हा तो म्हणजे बीड। बीडमध्ये आजची सकाळ उजाडली आणि इथल्या नागरिकांनी जे घरासमोर पाहिलं ते होतं चिखलाचं साम्राज्य। शेतामध्ये साचलेलं गुडघाभर पाणी आणि त्याच पाण्यामध्ये आक्रोश आहे बीड मधला। ज्या मराठवाड्याला दुष्काळ राष्ट्र म्हणून संबोधलं जात होतं त्याच मराठवाड्यात गेल्या आठवडाभरात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। मध्यरात्री झालेल्या पावसानं होत्याचं नव्हतं। शिरूर कासारमध्ये जीव वाचवण्यासाठी मध्यरात्रीच्या काळोखात माणसं सैरावैरा पळू लागली। जमेल तिथे निवारा शोधून त्यांनी दाटीवाटीनं रात्र काढली। भयानक अचानकच पाणी आलं, त्यामुळे आम्हाला बाहेर निघता नाही आलं। मग आम्ही बाहेर निघलो आणि आमचे सगळे घर संसाराचे सामान आणि आम्ही लोहारीत जातीने आमचे वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, हातेरे आमचे सगळे वाहून गेले। आम्ही राहिले बघा पाणी आलं समजे वाहून गेलेले साहेब। आमची परिस्थिती अशी आहे, एकच पाणी आलं 4 वाजता। आम्ही सारे झोपलो होतो, लेकरं बाळ घेऊन फक्त बाहेर निघालो आम्ही। आलेल्या पुरामुळे या ठिकाणी शिरूर शहराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। बीडमध्ये सर्वाधिक 29 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। त्यातच शिरूर कासार भागात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला। त्यामुळे स्वरूपात महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, पूरस्थिती तीव्र होण्याची शक्यता। नागरिकांना सतर्कतेचा इशारा।